अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, काही गोष्टी अशा असतात की जोपर्यंत त्या आपल्यासोबत घडत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. या दादांसोबतही असंच झालं होतं. त्यांचा बाहेरील बाधांवर, वाईट शक्तींवर अजिबात विश्वास नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी या गोष्टी त्यांच्या घरात पाहिल्या तेव्हा त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसला आणि महाराजांनी त्यांची या गोष्टीतून सुटका कशी केली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप छान, सुंदर आणि एक भयान असा अनुभव आहे. तर चला ह्या अनुभवाला सुरुवात करूया. हा अनुभव आपण त्याच दादांच्या शब्दात ऐकणार आहोत. त्या दादांचं नाव आहे अविनाश मयेकर. तर चला या अनुभवाला सुरुवात करूया. हा अनुभव सांगताना ते दादा म्हणतात की माझा टुरिस्ट ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. 30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीचा खडतर प्रवास केला तरीही त्यानंतर त्यांनी व्यवसायामध्ये अतिशय वेगाने प्रगती केली होती. माझ्या कुटुंबात माझे आई वडील, आम्ही दोघे भाऊ आणि माझी एक बहीण आहे. आणि माझ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. नुकतंच 1 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं. माझं MBA शिक्षण झालेलं आहे आणि माझ्या लहान भावाचं इंजिनिअरिंग सुरू आहे. सगळं काही उत्तम होतं. व्यवसायसुद्धा उत्कृष्टरित्या चालू होता आणि आर्थिक परिस्थिती देखील आमची खूप चांगली होती. असं वाटत होतं जणू काही आमच्यावर एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे, कारण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सुरू होत्या. बहिणीचे लग्न झाले, तिचा उत्तम संसार सुरू होता आणि त्यात माझाही व्यवसाय उत्तमरित्या सुरू होता. भावाचे शिक्षणसुद्धा उत्तमरित्या चालू होते. त्यात माझी आई म्हटलं तर अतिशय देवदेव करणारी व्यक्ती होती. पण म्हणतात ना, जेवढं आपलं चांगलं असेल, जेवढी आपली प्रगती असेल, तेवढे आपल्यावर माघारी जळणारे लोकसुद्धा असतात. तसंच आमच्यासोबत काही झालं होतं. आमची वैयक्तिक अशी कोणाशीही दुश्मनी नव्हती, परंतु माझ्या वडिलांनी हा शून्यातून व्यवसाय निर्माण केला होता आणि तो अतिशय प्रगतीपथावर गेलेला होता. आता हे सगळे काही माझ्या वडिलांचे कष्ट होते, हे तितकंच खरं आहे. त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्नसुद्धा केले होते, परंतु आजूबाजूच्या लोकांना हे काही सहन होत नव्हतं. त्यामुळे आमचे भरपूर असे दुश्मन तयार झालेले होते. तरीही आम्ही त्याकडे लक्ष देत नव्हतो. आपलं काम भलं आणि आपण भलं, असंच आमचं वागणं होतं. आणि एक दिवस असं झालं की माझी आई अचानक आजारी पडली. ती आजारी पडल्यावर तिचे मी औषध उपचार केले आणि तिला सुरुवातीला थोडा काळासाठी बरं वाटलं, परंतु ती त्यानंतर भरपूर काळासाठी आजारी पडली होती. तिथून पुढे आणखी माझी आई ती माझी आई राहिलीच नव्हती. तिच्यामध्ये भरपूर बदल झाले होते. ती एक वेगळीच व्यक्ती आहे असं मला जाणवत होतं. तिचं जे आजारपण आहे ते वाढूच लागलं होतं. तिचं आजारपण एवढं वाढलं होतं की तिला झोपेतून उठवायला सुद्धा आम्हाला मदत करावी लागत होती. तिची आम्ही अनेक डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली, परंतु प्रत्येक वेळेस एकच गोष्ट घडत होती, ती म्हणजे तिचे सर्व काही रिपोर्ट नॉर्मल येत होते, परंतु तिची परिस्थिती मात्र खूपच भयानक झालेली होती. असं आमच्या आईला आम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. ती एक उत्तम आरोग्य असणारी आणि देवदेव करणारी व्यक्ती होती. त्यामुळे तिने देवाजवळ जाणं देखील बंद केलं होतं. देवाची पूजा करण्यासाठी सुद्धा तिची तब्येत ठीक नव्हती. तिला खूप त्रास होत होता, त्यामुळे ती पूजासुद्धा करत नव्हती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरची बाधा वगैरे याच्यावर माझा थोडाही विश्वास बसत नव्हता. कधीही माझे पाऊल त्या दिशेने वळले देखील नाही. आम्ही फक्त वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आईला घेऊन जात होतो आणि तिची ट्रीटमेंट करत होतो. एक दिवस असं झाले की आईला खूप त्रास व्हायला लागला आणि ती आम्हाला खूप त्रास द्यायला लागली. अक्षरशः आम्ही तिचे हातपाय बांधून ठेवायला लागलो. तिला झोपेच्या गोळ्यासुद्धा आम्हाला द्याव्या लागायच्या. असे 3-4 महिने चालूच होते आणि ही गोष्ट आम्ही आमच्या बहिणीला सांगितली नव्हती, कारण ती प्रेग्नंट होती. तिला कोणतंही टेन्शन नको म्हणून यातली आम्ही कोणतीही गोष्ट तिला सांगितली नाही. परंतु एक दिवस आईने आम्हाला खूप त्रास दिला आणि तिला जो काही त्रास होत होता तो सर्व त्रास ती आम्हाला देत होती आणि ती स्वतःही करून घेत होती. तिला होणारा त्रास बघून आम्हालाही खूप वेदना होत होत्या.
जणू काही ती आम्हाला ओळखतच नाही अशी ती वागत होती. आणि त्या रात्रीसुद्धा आम्ही तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिला शांत झोपवले. परंतु त्या दिवशी रात्रभर मला झोप लागलीच नाही. मनात एक सारखा विचार येत होता की आपण बहिणीला सर्व काही घडलेलं सांगायला हवं. आणि लगेच मी दुसऱ्या दिवशी तिला फोन केला आणि सगळं काही सांगितलं. तीही थोडीशी घाबरली. "इतके महिने तुम्ही सगळेजण सहन करत आहात, पण एकाही गोष्टीने मला सांगितलं का नाही?" असं ती विचारू लागली. आणि ती आमच्यावर नाराज झाली होती. तिच्या कुटुंबातील सर्वजण जे सासू-सासरे वगैरे हे स्वामी सेवेकरी होते. स्वामींची सेवा नित्य त्यांच्या घरामध्ये होत होती. अशातच तिची सासू मला म्हणाली की जे तू काही करत आहेस ती फार साधी गोष्ट वाटत नाही. नक्कीच तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे. तू बाहेर का बघत नाही? यावर मी म्हणालो की मला या गोष्टींवर विश्वास बसत नाही. तेव्हा तिच्या सासूबाई मला म्हणाल्या की तू स्वामींच्या केंद्रामध्ये जा. तिथून कोणती तरी तू सेवा नक्की घे. तुला सेवा मिळेल. तू नक्की ती सेवा घे आणि ती सेवा कर. सर्व काही ठीक होईल. या सर्व गोष्टींवर माझा विश्वास बसत नव्हता. तरी पण मी म्हटलं, विज्ञानाच्या मार्गावर आपण सर्व काही गोष्टी करत आहोत. पण त्याचा फरक काही आपल्याला जाणवत नाही. असा विचार करून माझ्या मनात थोड्या काळासाठी हा विचार आला होता की आपण आता अध्यात्माच्या मार्गावर जाऊन बघूया. त्यावर माझी बहीण देखील मला म्हटली की तू नक्की स्वामींची सेवा सुरू कर. बघ सर्व काही ठीक होईल. ती मला म्हणत होती की कारण जेव्हापासून मी लग्न करून या घरामध्ये आलेली आहे आणि स्वामींची सेवेकरी झाली आहे ना, तेव्हापासून मी स्वामींचे खूप अनुभव घेतले आहेत. आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण भासत नाही. तू एकदा प्रयत्न तर करून बघ. असे केल्याने आपली आई नक्कीच लवकर बरी होईल. तिच्या या म्हणण्यामुळे मी मठामध्ये जाऊन स्वामींची एक लहान मूर्ती घेतली आणि त्याचबरोबर बहिणीच्या सासूने मला गुरुचरित्र पारायण देखील करायला लावले आणि गुरुचरित्र ग्रंथ देखील मी घेतला. तेव्हा माझ्या मनामध्ये आलं होतं की मी कधी या अगोदर अशी कोणतीही सेवा केली नाही, कोणतेही पारायण केले नाही. मला हे जमेल का? परंतु मला हे आईसाठी करावेच लागणार होते. मी ते घेऊन घरी आलो. घरी गेल्यानंतर मी दारातच उभा होतो आणि माझ्या हातामध्ये जी पिशवी होती तिच्यामध्ये गुरुचरित्र आणि स्वामींची मूर्ती होती. मी ज्यावेळेस घरी गेलो त्यावेळेस माझी आई खुर्चीवर बसलेली मला दिसली. मी लांबच होतो आणि मला असं वाटलं की आज आई ठीक आहे. आपला दिवस तरी चांगला झाला असा विचार मी केला आणि दारातच पाय ठेवला आणि आईला काय झालं काय माहीत, ती अचानक बडबड करू लागली आणि माझ्या हातामध्ये जी पिशवी होती त्या पिशवीकडे बोट दाखवून ती मला म्हणाली की ही पिशवी पहिले फेकून दे. मी थोड्या वेळासाठी विचार करत होतो की आईला कसं समजलं या पिशवीमध्ये देवाचे काहीतरी सामान आहे. आई सारखाच हट्ट करू लागली की जे काही गोष्ट आहे आणली आहे तू ती फेकून दे. तेवढ्यात माझे वडील आणि लहान भाऊ आले आणि तिला बेडरूममध्ये नेऊन तिला शांत केलं. त्यानंतर मी घरात आलो, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि पारायण किंवा जप काय असेल त्या सेवा करायला मी सुरुवात केली. आई झोपलेली होती. 4-5 तास सहज निघून गेले. संध्याकाळची वेळ झाली आणि अचानक आई बेडरूममधून खाली आली आणि तिने स्वामींच्या मूर्तीकडे बघितलं. मूर्तीवर तिची नजर गेली. तो गुरुचरित्र ग्रंथ पाहून आणि स्वामींची मूर्ती पाहून आई त्याच्याकडे रागाने बघत होती. जणू काही एखाद्या व्यक्तीचा ती जीव घेईल अशा नजरेतून ती त्या ग्रंथाकडे बघत होती. त्यानंतर हे सर्व पाहून आम्ही आमच्या बहिणीला फोन केला आणि बहिणीला सर्व काही घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर तिच्या सासूसोबत सुद्धा मी थोडा वेळ बोललो आणि त्यावर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या आईला बाहेरची बाधा झाली आहे. तुम्ही तिला गाणगापूरमध्ये घेऊन जा. तिथेच ती ठीक होणार आहे आणि तू लवकर जा, घाई कर. आईला गाणगापूरला घेऊन जा आणि तुला नक्कीच त्या ठिकाणी काही ना काही मार्ग मिळेल. असं म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही गाणगापूरला जाण्याची तयारी केली. गाणगापूर हा शब्द माझ्या आईच्या कानी पडताच तिची अवस्था बिघडली होती आणि ती आम्हाला नकार द्यायला लागली होती. परंतु आम्हाला आईला कोणत्याही परिस्थितीत तिकडे घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तिचे हातपाय बांधून का होईना आम्हाला तिथपर्यंत तिला घेऊन जायचं होतं असं आम्ही ठरवलं. आम्ही तिला कशा पद्धतीने तिथपर्यंत घेऊन गेलो हे आम्हालाच माहीत आहे. कारण ती जी काही परिस्थिती होती ती खूपच वाईट होती आणि त्याचा परिणाम आमच्या सगळ्यांवर होत होता. आमच्या व्यवसायावर देखील त्याचा परिणाम आम्हाला होत होता. आमच्या व्यवसायाकडे आमचं दुर्लक्ष होऊ लागलं होतं
आमची आर्थिक परिस्थिती देखील खूप खराब होत चालली होती. अशातच भावाचं आणि वडिलांचं सुद्धा आजारपण सुरू झालं होतं. आमच्या परिवारामध्ये मीच फक्त एकटा नीट होतो. पुढे काय होईल हे काही सांगता येत नव्हतं. आईला घेऊन जायचं म्हटल्यावर मी काही ड्रायव्हिंग करू शकत नव्हतो, कारण आईला सांभाळणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही एक ड्रायव्हर बघितला आणि ड्रायव्हरला सोबतीला घेऊन गाणगापूरचं अंतर आम्ही कसंबसं पार केलं. गाणगापूरमध्ये जाता क्षणी आई अजूनच विचित्र अशी वागायला लागली. आम्ही गाणगापूरला पोहोचल्यावर तेथील एका गुरुजींची भेट घेतली आणि त्यांनी आईला बघताच त्यांनी ओळखलं की या व्यक्तीला काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे आणि त्यांनी लगेच एक छोटीशी पूजा केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने आईची बाधा दूर करण्यासाठी जे काही करायचं आहे ते करण्यासाठी आम्हाला परवानगी मागितली. आम्ही परवानगी दिली. आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हटलं की आम्हाला आमची आई पूर्वीसारखी सुखरूप हवी आहे. त्यांची जी काही पूजा प्रार्थना चालू होती त्या काळात आईला प्रचंड वेदना व्हायला लागल्या. आईला एवढ्या वेदना होत होत्या की तिची ती अवस्था आम्ही पाहू शकत नव्हतो. माझ्या मनात तर अनेकदा असा विचार आला की आत्ताच्या आता हे सर्व काही थांबवावं आणि आईला पुन्हा घरी घेऊन जावं, कारण तिला एवढा त्रास होता की आम्ही कोणीच तिला पाहू शकत नव्हतो आणि तिला बघून आम्हाला सुद्धा रडायला येत होतं. आईला शारीरिक आणि मानसिक असा भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु आईला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला या सर्व गोष्टी सहन कराव्याच लागणार होत्या. 1 ते 1.5 तास पूजा झाल्यानंतर माझी आई अचानक जमिनीवर कोसळली आणि तिला पाहून आम्ही सर्वजण घाबरून गेलो. त्यानंतर त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं की ती जी काही वाईट बाधा होती ती आता बाहेर पडली आहे. पण तुम्ही यांना लवकर इथे घेऊन आलात हे फार चांगलं केलं, कारण हा त्रास इथून पुढे तुमच्या सर्वांना सुद्धा होणार होता आणि त्यानंतर तुम्हाला सुटण्याचा काहीही मार्ग सापडला नसता. तेव्हा खऱ्या अर्थानं मला या सर्व गोष्टींवर विश्वास बसला. आईला त्यानंतर तशाच अवस्थेत आम्ही रूमवर घेऊन गेलो आणि तिची जाग येण्याची वाट पाहत बसलो. काही तासानंतर आई शुद्धीवर आली आणि तेव्हा खऱ्या अर्थानं वाटलं होतं की भरपूर दिवसानंतर मी माझ्या आईला बघत आहे. जशी माझी आई होती अगदी तशीच आता ती झालेली आहे. तर स्वामी भक्तांनो, असा होता या दादांचा अनुभव. गाणगापुरात गेलो तर आजही तिथे अनेक असे वाईट बाधा असणाऱ्या व्यक्ती येतात. त्या आणल्या जातात त्यांची वाईट बाधा दूर करण्यासाठी. गाणगापूर म्हणजे साक्षात आपल्या दत्त महाराजांचं स्थान आहे आणि दत्त महाराजांपुढे अशी कोणतीही वाईट बाधा टिकू शकत नाही. तर चला, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.